महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लाईव्ह 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। 2009 ची लोकसभा मंडलिक साहेबांनी जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशा प्रकारे लढवली। त्यावेळी सुद्धा साहेबांना मंडलिक साहेबांना बरेच आम्ही त्यात मी पण होतो की साहेब यावेळी आपण इलेक्शन न लढवलेले बरी। तर त्यावेळी साहेबांनी मला एकच उत्तर दिले, अरे जरी नेते एकीकडे असले तर ते जनता आपल्या सोबत आहे, त्यामुळे ही इलेक्शन आपण लढवायलाच पाहिजे। तीच प्रेरणा घेऊन मी आता आज ह्या जिल्हा परिषद पंचायत समितीला दोन्ही उमेदवारांना निवडणुकांना सामोरं जातो। हो नक्कीच, कारण काही अब्रतीची हे कागलच्या जनतेला मान्य नाही आहे, त्यामुळे कागलच्या जनतेत प्रचंड रोष आहे। त्यांनी ही जनतेनं निवडणूक हातात घेतलेली आहे, त्यामुळे आम्ही सगळे तिन्ही उमेदवार नक्की येणार निवडून। तुमचे जे प्रतिस्पर्धी आहेत त्यांना राजकारणामध्ये तुम्ही मोठं केलं असं म्हटलं जातं। शेवटी ह्या राजकारणाच्या किंवा इतर कुठल्याही गोष्टीत गुरु तो गुरुच असतो। एक डाव आपल्याकडे राखूनच पुढची चाल खेळत असतो, त्यामुळे त्याविषयी मला काही जास्त बोलायचं नाही। शेवटी देवांचा देव महादेव आहे, ते रणांगणात उतरले तर प्रचंड प्रमाणात मोठं युद्ध होईल, त्यामुळे वरूनच त्यांचा फार मोठा आशीर्वाद आहे आणि त्यांच्या लेवलला ते काम करत आहेत। त्यांनी मग रणांगणात उतरावं इतकी निवडणूक आम्हाला जड नाही। त्यावेळी आम्हाला खरोखरच अडचण असेल त्यावेळी ती नक्की उतरणार। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लाईव्ह 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।